श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 25 जुलैला आहे आषाढी एकादशी. आपण देवशयनी एकादशी म्हणतो. ह्या एकादशीला आपण जे काही उपास करतो, जे काही व्रत वैकल्य करतो, त्याला अधिक म्हणजे खूप महत्त्व आहे आणि जितकं तुम्ही व्रत, उपास आपलं नामस्मरण करताल, त्याला अधिक पटीने आपल्याला पुण्य मिळत असतं. तर बघा, ह्या महिन्यातून आपल्याला 2 एकादशी येतात आणि तशा वर्षातून 24 एकादशी. तर आपल्याला 24 एकादशीचं फळ मिळण्यासाठी आपल्याला ह्या आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी आपल्याला ह्या 2 एकादशी आवर्जून करायच्या आहेत. म्हणजे देवशयनी एकादशी ते देवउठणी एकादशीपर्यंत आपल्याला ही 2 एकादशी आपल्याला करायच्या आहेत. कारण ह्या 2 एकादशी केले तर आपल्याला पूर्ण वर्षभराचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि फळ प्राप्त होत असतं. जे आता ज्यांना शक्यच नाही, उपासाचं करणंच होत नाही, त्यांनी ही आषाढी आणि कार्तिक एकादशी करावी. कारण हे भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. या दिवशी आपण जे काही व्रत करणार आहे, सेवा करणार आहे, त्याचा अधिक पटीने पुण्य मिळण्यासाठी ह्या 2 खूप महत्त्वाच्या आणि अत्यंत म्हणजे पुण्य पवित्र मानल्या गेलेल्या ह्या एकादशी आपल्यासाठी आपण म्हणजे आवर्जून करायच्या आहेत. कारण इथं आपल्याला अधिक पटीने पुण्य मिळणार आहे. तर बघा, या दिवशी म्हणजे जे काही व्रत आपण करणार आहोत, तर ह्या व्रतामध्ये तुम्ही स्तोत्र पठण करू शकता, नामजप करू शकता, व्यंकटेश स्तोत्र पठण आहे, विष्णू सहस्त्रनाम आहे. जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही ह्या दिवशी करायचं आहे आणि सामूहिक जर केलं तर खूप चांगलं आहे. कारण सामूहिक उपासनेचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं. कारण आपण जेव्हा एक माणूस 2 जण बसलो तर एका माणसाला 2 जणांचं पुण्य मिळतं. तसे अनेक जण बसले तर अनेक जणांचं पुण्य मिळत असतं. त्यामुळे सामूहिक उपासनेला खूप महत्त्व आहे आणि मंदिरात जी काही तुम्हाला सेवा मिळेल ती तुम्ही सेवा आवर्जून करू शकता. कारण मंदिरात सेवा केलेली ही अगदी पवित्र सेवा आहे, पुण्य प्राप्त करणारी सेवा आहे. त्यामुळे तिथे छोटी-मोठी सेवा कुठलीही नसती. कारण आपण देवाच्या दारात सेवा करतोय, तर देवाच्या दारात सेवा केलेली त्याचं अधिक पटीने पुण्य मिळतं. तिथं तुम्हाला झाडू समजा झाडून काढायला मिळू दे किंवा चटई टाकायला मिळू दे, जी काही सेवा असेल ती तुम्ही आवडीने सेवा करायची आहे. फुलं समजा देवाजवळ फुलं टाकून, बरेच जण आता फुलं खाली पडलेले असतात, त्याचं साफ करणं ही आपल्यासाठी आपण खूप भाग्यवान म्हणलं, की आपल्याला देवाची सेवा मिळाली आहे. तर ही आपण मंदिरात किंवा ह्याच्यात त्या दिवशी आपल्याला जर मिळाली सेवा, तर आवर्जून सेवा करायची आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला भक्त म्हणजे आपल्याला पांडुरंगाला आपल्याला तुळशी हार अर्पण करायचा आहे. जेव्हा तुम्ही तुळशी हार अर्पण करता, तर त्या दिवशी आपल्याला म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळस तोडता येत नाही. तर आपण 2 दिवस किंवा आदल्या दिवशीच आपल्याला तुळस तोडायची. तर ते सुद्धा तुळस आपण आपल्या मुलांकडनं किंवा आपल्या घरातली जेंट्स व्यक्ती कोणी असेल त्यांच्याकडून आपण तुळस तोडून घ्यायची आहे. कारण लेडीज तुळस तोडू नये म्हणतात. तर ते आपण म्हणजे तुळशीला हात लावायचा नाही, तोडायची नाही त्या दिवशी. तर मुलांकडनं आपण तोडून घ्यायची आणि जेव्हा आदल्या दिवशी आपण तोडून ठेवतो, तर ती दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे एकादशीच्या दिवशी भगवान पांडुरंगांना आपल्याला ती अर्पण करायची आहे. कारण एक जरी आपल्याला अर्पण करता आलं तर आपल्यासाठी खूप चांगलं आहे. कारण भगवान हरिविष्णूंना म्हणजे तुळस फार प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही एक पान जरी वाहिलं तर त्याचा आपल्याला त्यांनी कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. तर आपल्याला ही तुळशीचा हार करता येत असेल तर तुळशीचा हार करा किंवा जी काही आपल्याला तुळस मिळेल ती तुम्ही अर्पण करू शकता. तर ह्या दिवशी आपल्याला तुळशीसुद्धा पूजा करायची आहे. कारण जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा करता, तेव्हा भगवान हरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देतात. तर तुळशीची सुद्धा पूजा करायची आपल्याला. सकाळ संध्याकाळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीजवळ आणि आपल्याला घरामध्ये आल्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम हे पाठ करायचं आहे. तर तुम्ही 11 वेळा करू शकता, 21 वेळा, 5 वेळा जे तुम्हाला करता येईल ते आपल्याला त्या दिवशी पठण करायचं आहे. कारण या दिवशीचं महत्त्व खूप आहे आणि ह्या दिवशी व्यंकटेश जे आहे तर त्यांचं पण आपण जर हे केलं तर आपल्याला म्हणजे पुण्य प्राप्त होत असतं आणि जितकं तुम्ही सेवा करताल, जितकं पठण, नामजप करताल, तितकं अधिक पटीने पुण्य मिळत असतं. तर तुम्ही जे नाही तुम्हाला म्हणता आलं, तुम्ही मोबाईलवर लावून जरी श्रवण केलं, तर त्याचं अधिक पटीने पुण्य मिळतं आपल्याला. आणि ह्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी आपण कुठलं म्हणजे व्रत आपण तर करतो, आपल्याला त्याचं फळ मिळण्यासाठी आपण जे काही-काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्या नियम आहेत, तर ते आपण सुद्धा खायचे नाहीये. तर बघा, एकादशी दिवशी आता ज्यांना व्रतच नाहीये, ज्यांनी आता काही बरेच जण व्रत करत नाही, तर त्यांनी त्या दिवशी वांगे खाऊ नये, भात खाऊ नये. कारण हे आपल्याला निषेध मानलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जरी व्रत नका करू तुम्ही, पण हे निषिद्ध अन्न मानलेलं आहे, ते सुद्धा खायचं नाहीये. कारण घरामध्ये जर खाल्लं तर त्याचं पाप लागतं त्यांना. त्यामुळे घरामध्ये कांदा, लसूण आहे
म्हणजे वांगे आहेत, भात आहे, ह्या गोष्टी आपण त्या दिवशी खाऊ नका. व्रत नाही केलं तरी चालेल, पण ह्या गोष्टी निश्चित गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही खाऊ नये. आणि जे घरामध्ये म्हणजे मांसाहारी तर कोणी करतच नाही म्हणा, पण असं शक्यतो ते घर आपलं पवित्र ठेवलं पाहिजे एकादशीच्या दिवशी. घरामध्ये कुठलाही वादिवाद नको, कुठला आहार असा वाईट आहार आपल्या घरामध्ये नको. सात्विक जेवण आपल्यामध्ये घरामध्ये करायला पाहिजे, ज्यांना व्रत नाहीये त्यांनी. आणि जे बाकीचे आहेत तर उपास त्यांनी उपासच करायचा आहे. पण ज्या दिवशी जर घरात वाद वगैरे असलं, तर आपल्या घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा निघून जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण कसं राहील ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि शक्यतो म्हणजे घरामध्ये सगळ्यांनी नामस्मरण केलं, की आपोआपच वातावरण आपल्या घरामधलं चांगलं होतं. आणि जितकं आपण भगवान हरिविष्णूंची आणि पांडुरंगाची सेवा करू, तितकं आपल्याला अधिक पटीने फळ मिळेल. त्यामुळं घरातल्या सगळ्या कुटुंबांनी ही सेवा करायची आहे. आणि पारायणाची सेवा करा, नामजपाची, ज्याला जी सेवा जमेल ती. कारण हे इतका महत्त्वाचा, अगदी पवित्र दिवस आहे, की ह्या दिवशी तुम्ही छोटं जरी 108 वेळा जरी जप केला, तर त्याचं तुम्हाला अनंत पटीने फळ मिळतं. त्यामुळं आवर्जून लहानातले लहान आणि घरातले सगळ्या मंडळींनी ही सेवा आपल्याला करायची आहे. कारण हा दिवस आपल्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. तर आपण आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे पुण्य आपल्याला. त्यामुळं आपण ही सेवा आवर्जून करा आणि घरातल्या सगळ्यांनी मिळून करा ही सेवा. आणि जे काही तुम्ही आता बघा, जे आपण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण उपास सोडत असतो. तर ह्या दिवशी आपल्याला जे काही तुम्ही गोडाचं नैवेद्य करणार आहात घरामध्ये, ते आपल्याला देवाला अर्पण करायचं आहे. तर त्या स्वयंपाकामध्ये सुद्धा आपल्याला कांदा, लसूण हे वर्ज्य करायचं आहे. कारण हे तामसी अन्न असतं. कांदा, लसूण तर कुठल्याच नैवेद्यामध्ये आपण म्हणजे वापरतच नाही. पण हे कुणी खाऊ पण नाही त्या दिवशी. कारण घरामध्ये जरी खाल्लं तर त्यांची बुद्धी पण म्हणजे थोडीशी निषिद्धच होते. त्यामुळे ह्या कांदा, लसूण आपल्याला वर्ज्यच करायचं आहे. 4 महिने चातुर्मास कांदा, लसण आणि वांगे हे अजिबात म्हणजे खातच नाहीत. तर ते आपल्याला वर्ज्य करायचे आहे. ह्या गोष्टी जर नियम आणि तुम्ही जर पाळल्या, तर नक्कीच आपण जे काही व्रत करतो त्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आणि जे आपण जर हे असं काही खाल्लं तर आपल्याला त्याचं पाप लागतं. त्यामुळे आपण हे कांदा, लसण, कोणाला वाईट बोलणं हे आपण असं सोडून दिलं पाहिजे, की खायचंच नाही. 4 महिने चातुर्मास हे कांदा, लसण वर्ज्य करायचं आहे. ह्या गोष्टी जर नियमाने आपण पाळल्या आणि व्यवस्थित आपलं हे केलं, तर आपल्याला जे काही उपास आपण करतो त्याचं आपल्याला भरभरून पुण्य प्राप्त होत असतं. तर हे असे छोटे-छोटे नियम एकादशी म्हणजे एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी आपल्याला नियम कटाक्षाने पाळायचे आहेत. तर हे सगळेजणांनी आवर्जून नियम म्हणजे पाळायचेच आहेत. आणि बघा, तुम्हाला जर इच्छा वाटत असेल तर नक्कीच तुम्ही स्तोत्रपठणाला सगळे सामूहिक करा, तुमच्या घरी करा. तुम्ही त्यांना अन्नदान करा. जे काही फराळाचं असेल ते दान करा. या दिवशी दान धर्माला सुद्धा खूप महत्त्व आहे. तुम्ही जितकं दान करताल त्याचं अधिक पटीने पुण्य मिळत असतं. आणि भगवान हरिविष्णूंना ही सेवा अगदी मनापासून आवडते. जे तुम्ही दान करताल त्यांना ते भरभरून आपल्याला कृपा आशीर्वाद देतात. त्यामुळे आपली जी काही इच्छा आहे ती आपण बोलून आपण सगळ्या ह्या सेवा करायच्या आहेत. नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.